नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील मोठी जुई येथील रमेश बाळाभाऊ कदम यांच्या सर्वे नंबर 8/21 या जागेतून कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत नोंद नसताना 12 फुटी रस्ता एका पोल्ट्री धारकाला देण्यात यावा असा आदेश तहसीलदार उरण यांनी दिला होता। मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये हा रस्ता आहे किंवा नाही, वहिवाट आहे किंवा नाही याची खातरजमा न करता शेतकऱ्यांच्या जमिनीतून 12 फुटी रस्ता जबरीने देण्याचा एकतर्फी आदेश बजावण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। प्रत्यक्षात एका गरीब आणि गरजू महिलेला ही जमीन विकल्यानंतर तिचं घराचं काम बंद पाडून त्या ठिकाणी रस्ता देण्याचा अजब प्रकार तहसीलदार उरण यांनी केल्यामुळे या कामाबाबत रमेश कदम यांनी संशय व्यक्त केलाय। उरण तहसील मार्फत करण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते। यावेळी मंडळ अधिकारी केशव मोहिते पोलीस बंदोबस्त घेऊन दाखल झाले होते। मात्र ग्रामस्थांचा विरोध पाहता त्यांना आल्या पावली जाण्यास भाग पडलं। यावेळी उरणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर झालेला अन्याय न पाहता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अखेर मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी तहसीलदार उरण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झाला प्रकार सांगितला असता आपण पुन्हा याबाबत सुनावणी लावून सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून निर्णय देणार असल्याचं सांगितलं। या प्रकाराबाबत नेमकी शासनाची भूमिका काय, असा एकतर्फी आदेश का आणि कसा घेण्यात आला यावर प्रसिद्धी माध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली। तसंच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव केला। यावेळी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारी योगिता चेतन पाटील हिनं सरकारकडे न्यायाची विनंती केली आहे। हॅलो, जागा घेताना रमेश कदम यांच्यासाठी मी 4 वर्ष म्हणजे पैसे थोडे करून असं 7,20,000 रुपये त्यांना जमा करून आता मी घर बांधायला घेतलं होतं। त्या याच्यात विश्वनाथ कदम आणि त्याची मिसेस त्या अडथळा म्हणजे काम चालू केला की फोटो काढायला येतात, कामगारांचे फोटो काढतात, फोटो घेऊन डायरेक्ट तहसीलदारमध्ये जातात। मग तहसीलदार गेल्यावर पोलिसांच्या जवळ जातात, सांगतात। मग मला फोन आला का मला परत फेऱ्या मारायला जायला लागतात। मग त्यासाठी म्हणजे मला 2 मुलं आहेत माझी, 2 मुलांना घेऊन मला तिथे उरणला जायला लागतो गाडी करून। मग ते गेलो का तिथे सांगतात काम बंद ठेवा। मी 8 वर्ष भाड्याने राहते, 8 वर्ष भाड्याने राहून आता काम चालू केलं थोडंसं का तर 1 रूम बसली तर मी तिथे राहू शकते, पण ही असं काम करून देत नाही मला। सरकारने माझी फक्त ही मागणी करावी आणि माझ्या कामाला सुरुवात करायची परमिशन द्यावी फक्त। माझं नाव रमेश बाळाभाऊ कदम, मी मोठी जुई गावचा नागरिक आहे। मोठी जुई गावामध्ये माझी जी 7 बारी जमीन आहे, 8 नंबर सर्वे नंबर 8 आणि 21 8/21 जी सर्वे नंबर जागा जी माझी आहे त्या जागेवर गव्हर्नमेंटकडनं, तहसीलदारकडनं, सर्कल ऑफिसरकडनं अशा प्रकारची म्हणजे मजबुरी करून माझ्याकडनं ती जागा उघडण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना माझा विरोध आहे। कारण का माझ्या जागेवरून कोणत्याही प्रकारचा रस्ता गेलेला नाही, मोठी जुई गावच्या ग्रामपंचायतीने दिलेला नाही, याच्या पुढे दिला पण जाणार नाही असं लिहून दिलेलं कागद पण यांना दाखवलं, तरी सुद्धा म्हणतात तुमच्या नावावर 7/12 नाही आहे ना, तर तुमच्या नावावर 7/12 नाही तर त्या बाईला मी जमीन विकलेली आहे। आतापर्यंत ज्या काही आमच्या गावामध्ये हे झालेलं आहेत, घरं बांधलेले आहेत ते नोटरीच्या हिशोबानेच बांधलेलं आहेत। मग तेव्हा का त्या लोकांना तुम्ही विचारायला आले होते का त्यांच्या नावावर जमीन नाही म्हणून? प्रत्येक गरजू माणूस असतो, त्याला त्या बाईला मी माझी जमीन 2 गुंठे विकलेले, त्या 2 गुंठ्यातून जर हे 12 फूट जागा मागत असेल तर त्या बाईने कुठल्या जमिनीमध्ये एक तर ती मोलमजुरी करून तिने जमिनीचे पैसे भरले, तर कुठल्या बाजूने ते त्यांना जमीन देऊ शकेल? आणि ज्याने जमिनीचा अर्ज केलेला आहे तो त्याला फुकट मिळावे असं म्हणतात। गव्हर्नमेंटचे आतापर्यंत सगळे उदाहरणं माहिती आहे, गव्हर्नमेंटने कोणत्याही प्रकारची जागा रस्ता करता ॲक्वायर केली त्याला पैसे मिळतात। इतर लोकांनी घेतली तर ते त्याच्यासाठी पैसे मोजतात आणि याला फुकट सुटी म्हणजे आम्ही काय द्यायचं? जागा मोजून काय द्यायची? हा फुकट जागा मागतोय। मग तरीसुद्धा आमचा विचार याला विरोध आहे। गव्हर्नमेंटच्या सगळ्या कार्यालयांनी, गव्हर्नमेंटच्या सगळं तहसीलदार प्रांत यांच्याकडून आम्ही त्यांना विनंती करतोय, तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन हिची पाहणी करा। 2021ला तुम्ही जो ऑर्डर काढलेली आहेत ती तुम्ही फॉलोअप केली, ती आमच्यामध्ये नाहीच आहे, तरी मला हा त्रास सहन करावा लागतो। पण यदा ना कधी मी माझ्या याच्यामध्ये अपीलमध्ये गेल्यानंतर मी जिंकलो गेलं तर गव्हर्नमेंटनी हे माझे पैसे, मला झालेला मानसिक त्रास हे मला तुम्ही परत दिलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे। ह्या प्रत्यार्थ जर त्या लोकांनी येऊन जर माझी जमिनीचा कोणत्याही प्रकारचा हे केलं नाही आहे, मार्ग दाखवला नाही, तर पुढे जेव्हा ते असे काय उपयोग होतील त्यावेळेला माझा आमरण स्पष्ट नसणार। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.